नमस्कार, मी समर्थ सक्सेसमधून आलोय. तर मी आहे आता इचलकरंजी ह्या भागामध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत मानकर सर. आणि मानकर सरांच्या माध्यमातून आज हे तुमचे कोण आहेत सर? सुनबाई आहेत. तर आपण आलो आहे इचलकरंजीमध्ये. तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव सविता कुमार कोल्हर. हां, आता तुम्हाला काय होतंय नेमकं आता सध्या? मला आता कंबर दुखते माझी. किती वर्ष झालं तरी त्रास आहे? हा त्रास 6 वर्ष झाले आहे. 6 वर्ष. आणि काय होतंय त्रास? काय नाही, कमराची चकती सरकली, बरं. सॉरी मणक्याची चकती, 2 चकती सरकल्या, 3 बरं. नंबर आणि 4 नंबर. बरं. आणि डाव्या पायात कळ आहे ती कशी म्हणजे डाव्या पायाची नस दाबली आहे. बरं. तर आता तरी अंदाजे किती रुपये खर्च केला तुम्ही आता या 6 वर्षामध्ये? 6 वर्षामध्ये झाले असेल लाखाच्या वर गेले. लाखाच्या वर. मग काय फरक काय पडलाय? काय नाही. मग आता तुम्हाला चालता वगैरे इंजेक्शन घेतले. इंजेक्शन घेतलं? हा, 2 वेळा इंजेक्शन घेतले. इंजेक्शनला किती खर्च आला तरी एका इंजेक्शनला? तरी एका इंजेक्शनला 25,000 रुपये खर्च आला. 25,000 रुपये. म्हणजे त्यानंतर वजन बांधून घेतले, शेक घेतले, ते बरं. वेगळाच खर्च. बरं, आता तुम्हाला काय चालता वगैरे येते? त्यातून पण कमी आलं, मी परत आयुर्वेदिक औषध पण चालू केलं. त्यांना काय बरं वाटलं? काय नाही. बरं, आता तुम्हाला उठता येतंय का? आता म्हणजे जरा उठा बघू तुम्ही जरा मॅडम. असं व्हायला लागली. चालता येते का तुम्हाला? नाही, तरी पण चालताय थोडंफार. असं थांबायला लागते मला उशीर. बरोबर. म्हणजे आज जर बघितलं तर तुमचं वय पण एवढं जास्त नाही आहे. बरोबर. किती वय तरी अंदाजे? 45. म्हणजे अजून एवढं वय नाही तरी पण तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे. जरा चालता का बघा अजून थोडं. आता उठायला तरी येणं झाले जरा तुमच्या मदतीनं. ओके, म्हणजे बॅलन्स राहत नाही तुमचा. सकाळपासून आज लईच बरोबर. ओके ओके, बसा बसा बसा, काय अडचण नाही. तर मॅडम आज आम्ही तुम्हाला हे समर्थ सक्सेसचं प्रोडक्ट देतोय सर. मानकर आज तुम्हाला हे समर्थ सक्सेसचं मानकर सरांच्याकडनं प्रोडक्ट देतोय. हे तुम्ही प्रोडक्ट वापरा. बरोबर. आणि 15 दिवसांनी परत एकदा आपण तुमचा एक व्हिडिओ घेऊ. आता तुमचा आता एक व्हिडिओ घेतला आणि 15 दिवसानंतर हे व्हिडिओ घेऊन तुम्हाला परत हे करू. तुमचा रिझल्ट म्हणून अनेक व्हिडिओ बनवून आपण दाखवू. बरोबर. चल, चालतंय. नमस्ते, मी मानकर सर कबनूर. मी समर्थ सक्सेसच्या माध्यमातून त्यांच्या घरी आलेलो आहे. मी आता प्रोडक्टबद्दल त्यांना माहिती विचारतोय. तर आपलं नाव काय? सविता कुमार कोल्हर. तर आपण राहताय कुठं पत्ता? इचलकरंजी अष्टविनायक मंदिर. बरं. त्याच्यापूर्वी आपण किती दिवसापूर्वी हे प्रोडक्ट येत होतं? हे प्रोडक्ट घेऊन आता 2 महिने झाले. त्यावेळेची आपली अवस्था काय होती? त्यावेळेची अवस्था, त्याच्या अगोदरची अवस्था म्हणजे प्रोडक्ट घेण्याऐवजी अगोदरची अवस्था म्हणजे चालायला येत नव्हतं, बसायला उठायला येत नव्हतं, कंबरेला तर अजिबात उठायलाच येत नव्हतं मला. चालायला तर अजिबातच येत नव्हतं, चालायला येत नव्हतं, उठायला येत नाही. त्याशिवाय बसताना उठताना झोपताना त्रास व्हायचा. ते 2 माणसं आधार घेऊन आपण माणसाच्या आधाराशिवाय मला झोपलेलं उठायला पण येत नव्हतं आणि बसायला पण येत नव्हतं. असं उठताना पण कशाचा तरी आधार घ्यायचा, मग पहिलं वाकून त्यानंतर मग हळूहळू सरळ होऊन मग तरी पण येतच नव्हतं. अशा पायात डाव्या पायात कळा येत होत्या. तर आता दवाखान्याला किती खर्च केला होता तुम्ही? दवाखान्याला तरी झाले असेल 2-3 लाख रुपये. 2-3 लाख रुपये खर्च केला का? मणक्यात 2 ठिकाणी सिटी हॉस्पिटलला एक इंजेक्शन झालं. त्याशिवाय आपलं लांडेजा हॉस्पिटलमध्ये तिथे एक इंजेक्शन झालं. इचलकरंजीमध्ये मणक्यामध्ये 2 इंजेक्शन घेतली तरी पण काही कमी नाही. त्यानंतर मी शेवटी मिरजाला दाखवलं, मिरजाच्या दवाखान्यात. तर त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे. मग ऑपरेशन करायला पाहिजे म्हटल्यावर तोपर्यंत माझे सासरे मानकर सर त्यांनी मग सांगितले मला असं. पहिला दिलो तेव्हा तुम्हाला विश्वास नव्हता की बाबा हे प्रोडक्ट खरं रिझल्ट येईल काय? आणि तुमचा पहिल्यांदा मी बिफोरचा व्हिडिओ घेतला. अक्षरशः तुम्हाला या खुर्चीवरून ह्या खुर्चीवर बसता येत नव्हतं. बरोबर. आणि हे प्रोडक्ट दिल्यानंतर बघितलं तर आज तुम्ही हेल्दी पण झालाय, चांगले झालाय. बरोबर. हे प्रोडक्ट घेतल्यानंतर मला 15 दिवसातच रिझल्ट आला. बरोबर. तर आज तुम्ही पहिला चालताय नव्हता, तर चालून दाखवू शकताय तुम्ही? चालून दाखवू शकता, पळू शकता. ओके ओके ओके, बरोबर. एकदम इझी, एकदम इझी. वा वा. आता काय बरोबर. आता इझी म्हणजे तुमचा पायाचा प्रॉब्लेम नाही किंवा आता 1-2 किलोमीटर पण मी जाऊ देऊ शकतोय असं काही नाही. म्हणजे हेल्दी झालाय तुम्ही. ओके. तर लोकांना काय सांगू शकता तुम्ही ह्या प्रोडक्टच्या विषयी? लोकांना काय सांगू शकता आपल्या?
लोकांना काय मी त्यांना हे सांगेन की हे प्रोडक्ट तुम्ही घ्या, हा. चांगला रिझल्ट आहे बरोबर. त्यांचा. आज तुमचं ऑपरेशन करायचं, तो ऑपरेशन पण टाळलं गेलं. हो, काय बरोबर. म्हणजे ऑपरेशन करायची गरज आता नाही होय. अजिबात काय पण असं धावपळ होते, काय होते, गुडघे पण दुखत नाहीत आणि कंबर पण दुखत नाही. बरोबर. गुडघेचा काही त्रास नव्हता सोडा, हो. तरी पण कधी कधी हे व्हायचं, पायात तिथे यायचे, बरोबर. ते कमी झालं. बरोबर. तर हे हेल्दी झालाय, तर स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची होय. तब्येत चांगली हो. चांगली. बरोबर. ही ईश्वरचरणी प्रार्थना. बरोबर. तर होय. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आभार आहे.